ए स्टेटस को येऊ का? कोण तुम्ही आणि आत कसे आले? दरवाजा उघडला आणि चालत आलो. डेंजर होता का नाही आपला रॅम्प वॉक? घेतील का नाही आपल्याला फॅशन शोला? काय फालतूगिरी लावली? सिक्युरिटी, ए ओरडू नको, सिक्युअर राहशील. मला सांगा तुमचा प्रॉब्लेम काय आहे? बेड नंबर 14 वरची आजी वाढले आहे तर त्यांची बॉडी त्यांच्या फॅमिलीला का नाही देत रे स्टेटस्कोप? त्यांनी अजून बिल पे केलेलं नाही. ए लाज वाटते का? गरीब माणसाचं काय आता रक्त पण विकून खातो का? मेलेल्या माणसाची काय फी मागतो रे? 3 दिवसापासून तो माणूस मेलाय आणि 3 दिवसापासून कोणती औषधं त्यांच्या फॅमिलीला आणायला लावतो रे? आणि 30 औषधं न वापरता परत क्लिनिक मध्ये ठेवता. आम्हाला काय कळत नाही का? अरे तुमच्या सारख्या डॉक्टरांमुळे चांगल्या डॉक्टरांची नावं खराब झाली. देव माणूस आहात ना आमच्यासाठी तुम्ही, मग यमराज कशाला बांधताय? सर, पूर्ण बिल दिल्याशिवाय बॉडी घेऊन जाता येणार नाही आणि इट्स अ पॉलिसी. अच्छा सर नमस्ते. तुमची सांधेदुखी कशी आहे? तुमच्या मुलाला जरा झापूक झुपूक बोला ना. डॅडी कुठे आहे तुम्ही? आता ऐके स्टेटस्कोप यांचं पण बिल 5 करोड झाले. ते द्यायचं आणि पेशंटला घरी घेऊन जायचं. अहो पण एवढे पैसे कुठून आणू मी? त्या गरीब फॅमिलीकडे पैसे मागताना विचार करायचा ना. मग 10 मिनिटात ती बॉडी सोडायची, नाही तर 9.5 मिनिटात ही बॉडी घरी पाठवीन अँब्युलन्स मध्ये. मी सोडतो पण प्लीज डॅडींना काही करू नका. धोका कधी मरत नाही शेठ. आज तू दिला तर उद्या तुला मिळणारच ना. आणि स्टेटस्कोप तुझं स्टेटस जरा मेंटेन कर, नाही तर तुझ्या स्टेटसला कुठं स्कोप मिळून नाही देणार मी. चल येऊ का? ओम साईराम.